आता बातमी आहे जय संदर्भात। केवळ नागपूरच नाही तर इतरत्र असलेल्या वन्यजीव प्रेमींना लळा लावणाऱ्या जयला बेपत्ता होऊन आज 1 वर्ष पूर्ण होते। नागपूर जिल्ह्यातील उमरेड करांडला अभयारण्यातील या सेलिब्रिटी टायगरची चर्चा अजूनही सगळीकडे होत असली तरीही गेल्या वर्षी बेपत्ता झाल्यानंतर जयचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही। जय जिवंत आहे की त्याचा मृत्यू झालाय याबद्दलही अद्याप संभ्रम आहे। आता हा संभ्रम दूर करण्याची मागणी व्याघ्रप्रेमी करतात, तर वन विभागाचे अधिकारी मात्र याविषयी मूग गिळून गप्प आहेत। उमरेडच्या जंगलाची शान असणारा जय वर्षभरापूर्वीपर्यंत ज्याला दिसायचा त्याच्या डोळ्याचं पारणं फेडायचा, पण गेल्या वर्षी 18 एप्रिलला जय बेपत्ता असल्याचं पुढे आलं आणि ज्यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलं होतं त्यातल्या प्रत्येकाचा हृदयाचा ठोका चुकला। जयच्या हालचाली टिपण्यासाठी त्याला रेडिओ कॉलर लावण्यात आली होती, पण त्या यंत्राच्या मार्फत 18 एप्रिल नंतर एकही सिग्नल वन विभागाला मिळाला नाही। जयला शोधण्याकरता आपले प्रयत्न सुरू असल्याचा दावा राज्य सरकारने केला, पण ते प्रयत्न पुरेसे नसल्याची टीका वन्यजीव प्रेमींनी केली आहे। आज फॉरेस्ट डिपार्टमेंट जे जबाबदार आहे वाघांच्या काळजी घेण्यासाठी, आज त्यांनाही कुठल्याही प्रकारचं स्पष्ट उत्तर देऊ शकत नाही, तर मग असं वाटून राहिलं की या वाघांचं बघणार कोण, वाघांकडे लक्ष कोण देणार जर फॉरेस्ट डिपार्टमेंटलाच वाघांबद्दल माहिती नहीं है। सीएम ने भी अनाउंस किए थे कि सीआईडी की इंक्वायरी होंगी, पर या तो सीआईडी ने अभी तक कुछ इंक्वायरी करे ही नहीं है या तो वो इंक्वायरी में फेल हो गए। आज 1 साल के समय के अवधि उनके पास से हमारे पास अभी तक कोई जवाब नहीं आया। सिर्फ कमिटीज आती है लेकिन उनका कोई आंसर नहीं आता, उनकी कोई रिपोर्ट पब्लिक करी नहीं जाती है। ये चीज हमें और ज्यादा शक में डालती है कि जय जिंदा है या नहीं। जयचा शोध लावणाऱ्यांना किंवा त्याची माहिती देणाऱ्यांना 50,000 रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा स्वयंसेवी संस्थांनी केली आहे। इतकंच नव्हे तर जयला शोधण्याकरता राज्य सरकारवर दबाव यावा याकरता स्वाक्षरी मोहीमही काढण्यात आली। या आंदोलनात देशाच्या विविध शहरात राहणाऱ्या जयच्या सुमारे 15,000 फॅन्सनी स्वाक्षऱ्या केल्या। जयचा शोध घेण्याकरता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं आपलं पथक देखील पाठवलं होतं, पण त्यांना देखील यश मिळालं नाही। एक टायगर नाही आहे, तुम्ही लँडस्केप स्मॉल लँडस्केपला पहा, नागझिरामध्ये 5 टायगर मिसिंग आहे आणि मोठ्या लेवलवर तुम्ही सेंट्रल एरियाला 35 टायगर्स आर मिसिंग, आणि ते सगळं डेटा आमच्याकडे आहे, जे त्यांना काय झालं आहे काय सगळे डेटा आहे। तर ये जो अप्रोच है डिपार्टमेंट से बरोबर नहीं है। सबसे पहले मैं ये बोलूंगा कि गवर्नमेंट ने डिले कर दिया था अनाउंस करने को कि जय मिसिंग है। 2 महीने का अरसा बहुत ज़्यादा लंबा पीरियड होता है, खासकर जब टाइगर कॉलर्ड हो और उसके सिग्नल्स आप ट्रैक कर रहे हो, तो जब 2 महीने तक के आपको सिग्नल्स नहीं मिले तो आपने इतना समय रुकना ही नहीं चाहिए था। जयच्या बेपत्ता होण्याने वन्यजीव प्रेमी हिरमुसलेत। उमरेड कराडला अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांवरही याचा वाईट परिणाम होतोय, त्यामुळे जयच्या सद्यस्थितीवर असलेलं मळप वन विभागाने आणि पर्यायाने राज्य सरकारनं दूर करण्याची वेळ आली आहे। उमरेड कराडला अभयारण्यातून 1 वर्षापूर्वी म्हणजे 18 एप्रिल पासून जय बेपत्ता आहे। जय जिवंत आहे का त्याची शिकार झाली याबद्दल संभ्रम आहे, पण एक मात्र खरं की 1 वर्षात त्याचा शोध न लावता आलेले वन विभागाचे अधिकारी आता त्याबद्दल बोलायला देखील घाबरतात। अधिकार तर सोडाच, पण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील याबद्दल बोलण्याचं टाळलं। त्यामुळे जयची नेमकी परिस्थिती काय आहे हे दुर्दैवी चित्र राज्यात अजूनही आहे आणि त्याबद्दल संभ्रम अजूनही कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकचा अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।